बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या संकल्पनेअंतर्गत ऑनलाईन वर्ग कार्यशाळेमध्ये मी उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, मुख्याध्यापक तसेच माझे इतर शिक्षक बंधू भगिनी व सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे माझे लाडके विद्यार्थी या सर्वांचे स्वागत करते। आज मी श्रीमती उज्ज्वला भूषण चौधरी, सहाय्यक शिक्षिका, घाटले मनपा माध्यमिक मराठी शाळा चेंबूर या ठिकाणी कार्यरत असून आज इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यामध्ये प्रश्न क्रमांक 3 मधील महत्त्वाचे प्रश्न आज आपण जाणून घेणार आहोत। आता यासाठी सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघूया। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 याची एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका असते। त्यासाठी 40 गुण असतात आणि वेळ असतो 2 तासाचा। यामध्ये एकूण आपल्याला 4 प्रश्न दिलेले असतात। पहिला प्रश्न अ, त्यामध्ये 1 गुणांचे 5 प्रश्न असतात। हे पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न असतात। प्रश्न क्रमांक 1 ब, यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले असतात 1 गुणांचे। त्यामध्ये रिकामे जागा वगळून इतर जे 1-1 मार्कांचे प्रश्न असतात ते दिलेले असतात 5 मार्कांसाठी। प्रश्न क्रमांक 2 अ, 2 गुणांची 3 शास्त्रीय कारणे लिहा। त्यापैकी आपल्याला कोणतेही 2 सोडवायचे असतात। यामध्ये जे 3 प्रश्न दिलेले असतात त्यामध्ये एक जीवशास्त्रावर आधारित असतो, एक पर्यावरणशास्त्रावर आधारित असतो किंवा एक कोणत्याही जीवशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र यावर आधारित असतो। एका प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 4 गुणांचा हा प्रश्न असतो। प्रश्न क्रमांक 2 ब, 2 गुणांचे 5 प्रश्न, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण 5 प्रश्न दिलेले असतात। त्यापैकी कोणतेही 3 सोडवायचे असतात आणि एका प्रश्नाला 2 गुण असतात। असे एकूण 6 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला असतो। प्रश्न क्रमांक 3, 3 गुणांचे 8 प्रश्न, म्हणजे या ठिकाणी एकूण 8 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत। त्यापैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि एका प्रश्नाला गुण आहेत 3 मार्क, म्हणजे असे एकूण 15 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला दिलेला असतो। प्रश्न क्रमांक 4, 5 गुणांचे 2 प्रश्न, या ठिकाणी 2 प्रश्नांपैकी कोणताही एक प्रश्न आपल्याला लिहायचा असतो आणि त्या प्रश्नाला मार्क असतात 5। म्हणजे आपण जर ह्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा व्यवस्थित बघितला तर सर्वात जास्त गुण हे प्रश्न क्रमांक 3 साठी आहेत। 15 गुणांसाठी हा प्रश्न क्रमांक 3 आहे। आता यामध्ये द्वितीय सत्रासाठी आपल्याला एकूण 4 प्रकरण अभ्यासासाठी दिलेले आहेत। पहिलं प्रकरण आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया, दुसरं आहे आनुवंशिकता आणि परिवर्तन, तिसरं आहे जैव तंत्रज्ञानाची ओळख आणि चौथं प्रकरण आहे अवकाश निरीक्षण दुर्बिणी। या प्रत्येक प्रकरणासाठी 10 गुण आपल्याला दिलेले आहेत आणि विकल्पासह गुण आहेत 15। प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपण आताच प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये बघितलं की एकूण आपल्याला 8 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी आपल्याला 5 प्रश्न लिहायचे असतात। तर हे 8 प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील तर ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। अ, दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे, म्हणजे आपल्याला एखादं विधान दिलेलं असेल आणि त्यावर आधारित आपल्याला स्पष्टीकरण लिहायचं आहे। उपाययोजना सुचविणे, आकृतीचे स्पष्टीकरण लिहिणे, म्हणजे आकृती दिलेली असेल आणि ती आकृती ओळखून त्यावरचं कार्य लिहा, उपयोग लिहा, याप्रमाणे आपल्याला त्या आकृतीचं स्पष्टीकरण द्यायचं आहे। सारणी तक्ता पूर्ण करणे, उदाहरणासह स्पष्टीकरण लिहिणे, गणितीय उदाहरणं सोडवणे। आता बघा आपल्याला विज्ञान भाग 2 हा भाग बघत असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला गणितीय उदाहरणे नाही आहेत। आकृती पूर्ण करणे, आकृतीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे, या प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील। परिच्छेद पूर्ण करा। आता आपण पुढच्या प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे पुढील आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व त्यातील क्रमांकानुसार पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा।
आता बघा या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली दिसते आणि त्या आकृतीला क्रमांक सुद्धा दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे 1 व 2 मध्ये नेमके काय घडक आहे. आता आकृतीमध्ये आपल्याला 1 नंबर आणि 2 नंबर दिसत आहे. तर याचं उत्तर आहे मेणबत्ती पेटत्या ज्योतीवर बोटाने स्पर्श झाला आहे. हात झटकन मागे खेचला गेला आहे. बोटातील त्वचेतील संवेदी चेता पेशींनी वेदनामय परिस्थिती जाणून घेतली आहे आणि अधिक भाजू नये म्हणून क्षणार्धात हात मागे खेचला गेला आहे. म्हणजे आपल्याला त्या आकृतीवरून आपल्याला काय दिसत आहे ते या उत्तरामध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे. दुसरा प्रश्न कोणत्या चेताद्वारे 3 आवेगाचे वहन झाले व कोणत्या दिशेने. त्वचेकडून मेरुरज्जू पर्यंत जाणाऱ्या संवेदी चेतेद्वारे आवेगाचे वहन झाले आहे. आता कोणत्या चेतेद्वारे म्हणजे या ठिकाणी आपण उत्तर दिले आहे त्वचेकडून मेरुरज्जू पर्यंत जाणाऱ्या संवेदी चेतेद्वारे. आणि कोणत्या दिशेने तर अभिवाही संवेदी चेता आवेगाचे वहन मेरुरज्जूच्या दिशेने करत आहे. 4 ही कोणती चेता आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 नंबर आकृतीत दिसतोय त्या ठिकाणी त्या चेतेचं नाव लिहायचं आहे. तर ही जी 4 नंबरची चेता आहे ही सहयोगी चेता आहे. मग संवेदी चेता आणि प्रेरक चेता यातील आवेगाचे हस्तांतर करण्याचे कार्य या चेता करतात. 5 हा कोणता अवयव आहे तर 5 हा मेरुरज्जू हा अवयव आहे. 6 प्रतिसादाचे वहन कोणती चेता करीत आहे तर 6 या प्रतिसादाचे वहन प्रेरक चेता करीत आहे. हा प्रतिसाद मेरुरज्जू पासून स्नायू पेशींपर्यंत जात आहे. 7 हा प्रतिसाद नेमका कोठपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळे काय झाले तर 7 हा प्रतिसाद दंडातील स्नायूंपर्यंत पोहोचलेला आहे. आता आपल्याला आकृतीमध्ये दंड दिसत आहे त्या ठिकाणी लाल लाल भाग दिसतो म्हणून आपण या ठिकाणी सहज हे उत्तर लिहू शकतो की जे दंडातील स्नायू आहे तोपर्यंत हा प्रतिसाद पोहोचलेला आहे आणि त्यामुळे तेथील स्नायूंचे आकुंचन होऊन हात झटकन मागे खेचला गेलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे परिच्छेद पूर्ण करा. आता या ठिकाणी तुम्हाला उत्तर सुद्धा दिलेले आहेत आणि पुढे परिच्छेद दिलेला आहे. आता या ठिकाणी जो परिच्छेद दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 6 रिकामा जागा असतील. आता या ठिकाणी जास्त आहेत रिकामा जागा 8 दिलेल्या आहेत परंतु परीक्षेच्या वेळेस तुम्हाला 6 रिकामा जागा त्या ठिकाणी दिलेल्या असतील आणि एका रिकामा जागेला अर्धा मार्क अशा प्रमाणे तुम्हाला 3 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला गेलेला असेल. तर यासाठी सुरुवातीला तुम्ही परिच्छेद नीट काळजीपूर्वक वाचा. शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पाहण्यात मग्न होती. तेवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्या बाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती टिंबटिंब पेशीद्वारे नियंत्रित झाली. आता या ठिकाणी आपल्याला वरती उत्तर दिलेलेच आहे त्यामुळे त्यातनं उत्तर शोधायचं आहे आणि ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर चेता पेशी या पेशीतील टिंबटिंबाच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली जाते. तर या ठिकाणी उत्तर आहे वृक्षिका. तेथून ही माहिती पेशीकायाकडे व तेथून अक्षतंतूच्या टोकाकडे पाठविली गेली. या ठिकाणी पेशिकाय आणि अक्षतंतू हे उत्तर आहे. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच टिंबटिंब स्थानामधून जातात तर संपर्क स्थानामधून जातात. अशा प्रकारे टिंबटिंबचे शरीरात वहन होते तर आवेगांचे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशीकडून स्नायू पेशींकडे पोहोचविले जाऊन प्रतिक्षिप्त क्रिया पूर्ण होते. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जो परिच्छेद दिलेला आहे हा परिच्छेद परीक्षेमध्ये पूर्ण लिहायचा आहे आणि ज्या रिकामा जागा आहे त्याचे उत्तर लिहून त्या रिकामा जागेच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. पुढचा प्रश्न आहे मेंदूच्या उजव्या बाजूंची 3 कार्ये लिहा. आता बघा
बरं, तुम्हाला 3 मार्कांचा प्रश्न म्हटला म्हणजे असं वाटतं की खूपच स्पष्टीकरण लिहायचं आहे किंवा खूप मोठं उत्तर लिहायचं आहे. पण यामध्ये विज्ञानामध्ये काही काही प्रश्न असे सुद्धा आहेत की अगदी एकेका शब्दासाठी तुम्हाला 1 मार्क सहज मिळतो. आता या ठिकाणी मेंदूच्या उजव्या बाजूची 3 कार्य तुम्हाला विचारलेली आहे. तर पहिलं कार्य आहे विश्लेषणात्मक विचार, दुसरं आहे तार्किक विचार, तिसरं आहे भाषा आणि चौथं आहे शास्त्र व गणित. या 4 कार्यांपैकी तुम्ही कोणतेही 3 कार्य लिहिले तरी सुद्धा तुम्हाला 3 पैकी 3 पूर्ण मार्क मिळतात. पुढचा प्रश्न, वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे उदाहरण स्पष्टीकरण द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय काय प्रश्नांचे उत्तर त्यांची लांबी बघून घाबरतात, अरे बापरे की हा खूपच मोठा प्रश्न आहे, याचं उत्तर खूपच मोठं आहे, हा प्रश्न माझ्याकडनं नाही. परंतु तुम्ही जर ते उत्तर व्यवस्थित समजावून घेतलं, त्या उत्तराला मुद्देसूद लिहिले, मुद्द्यांमध्ये ते रूपांतर केलं तर तुम्हाला ते सहज सोपं जाईल लक्षात ठेवायला. वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था किंवा स्नायू संस्था नसतात. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतींच्या कोणत्याही भागाची हालचाल होते. काही वेळा वाढ होते. अशा 2 प्रकारच्या हालचाली म्हणजेच वृद्धी संलग्न आणि वृद्धी असंलग्न हालचाली या वनस्पतीत समन्वय घडवून आणतात. यांनाच अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल म्हणतात. आता या ठिकाणी वनस्पतींमधील समन्वय हा घटक आपण शिकलेलोच आहोत. तर यामध्ये आपण अनुवर्ती हालचाल याची व्याख्या ह्या पहिल्या मुद्द्यामध्ये लिहिलेली आहे. दुसरा मुद्दा, अनुवर्तन 4 प्रकारचे असते. मग ते 4 प्रकार कोणते? तर पहिला प्रकार प्रकाशानुवर्ती हालचाल. आता या ठिकाणी याची व्याख्या लिहायची की वनस्पतींची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनात प्रतिसाद देते, प्रकाशाच्या दिशेने खोडाची वाढ होते आणि म्हणून याला प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात. ब, गुरुत्वानुवर्ती हालचाल. मग गुरुत्वानुवर्ती हालचाल म्हणजे काय? परत त्याची व्याख्या लिहायची. वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल करते, याला गुरुत्वानुवर्ती हालचाल म्हणतात. सी, जलानुवर्ती हालचाल. वनस्पतींची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने हालचाल करते, याला जलानुवर्ती हालचाल म्हणतात. डी, रसायन अनुवर्तन. वनस्पतींचे काही भाग विशिष्ट रसायनांच्या दिशेने हालचाल दर्शवतात. उदाहरणार्थ बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे रसायन अनुवर्तन आहे. असे हे अनुवर्तनाचे 4 प्रकार लिहून प्रत्येकाची आपण या ठिकाणी व्याख्या लिहिलेली आहे. मग ह्या ज्या सर्व हालचाली आहेत या वनस्पतींच्या वाढीशी संबंधित आहेत आणि म्हणून त्या वृद्धी संलग्न हालचाली ठरतात. तिसरा मुद्दा, वनस्पतीतील वृद्धी असंलग्न हालचाली वाढीशी संबंधित नसतात. असंलग्न, बघा या ठिकाणी शब्द लक्षात ठेवायचा आहे. वृद्धी असंलग्न हालचाली या वाढीशी संबंधित नसतात. भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीतील संप्रेरके वनस्पतींमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात. चौथा मुद्दा, लाजाळू सारख्या वनस्पती विद्युत रासायनिक आदेशांचा उपयोग करतात. पाचवा मुद्दा, वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करतात, त्यामुळे त्यांचा आकार बदलतो आणि हालचाल घडते. मग बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण मुद्देसूद लिहिल्यामुळे आपले मुद्दे सहज लक्षात राहतात आणि 5 ते 6 याप्रमाणे या ठिकाणी मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न, सिकल सेल ॲनिमिया लक्षणे व उपाययोजना थोडक्यात माहिती लिहा. मात्र या ठिकाणी आपल्याला लक्षणे आणि उपाययोजना या दोघांची माहिती लिहायची आहे. मग या ठिकाणी पहिला आपण घेऊया सिकल सेल ॲनिमियाची लक्षणे. उत्तरे लिहिताना जे मुद्दा आहे तो ठळक लिहावा आणि त्याखाली अंडरलाईन करावी. मग कोणकोणती लक्षणं आहेत? तर पहिलं लक्षण, हातापायांवर सूज येऊन सांधे सुजणे, असह्य वेदना होणे, सतत सर्दी व खोकला होणे, अंगात बारीक ताप राहणे,
लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. आता या ठिकाणी हे जे आपले लक्षणे आहेत, या 6 ते 7 लक्षणांपैकी तुम्ही कोणतेही 3 ते 4 लक्षणे लिहू शकता. जर सर्वच लक्षणे लिहिली तरी चांगले, कारण ते एकेका शब्दाचे आहे, सहज लक्षात राहण्यासारखे आहेत. आता आपल्याला बघायचे आहे उपाययोजना. पहिली उपाययोजना आहे की सिकल सेल ॲनिमियाचा आजार केवळ फलोत्पादनाच्याच माध्यमातून प्रसारित होतो आणि म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांनीही ही तपासणी करून घ्यावी. दुसरा मुद्दा, सिकल सेल ॲनिमियाचा प्रसार थांबवण्यासाठी वाहक किंवा पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न करू नये किंवा केल्यास अपत्य निर्मिती करू नये. तिसरा मुद्दा आहे, आपल्या शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी सिकल सेल आजारी व्यक्तीने दररोज 1 फॉलिक ऍसिडची गोळी सेवन करावी. याप्रमाणे या ठिकाणी आपण 3 मुद्द्यांमध्ये उपाययोजना लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी करणे गरजेचे का आहे? तर या ठिकाणी सुद्धा आपण मुद्दे देऊन आपण क्रमांक देऊन उत्तर लिहिलेलं आहे. पहिला मुद्दा आहे, अनेक माणसे विविध जनुकीय आजारांची वाहक असतात. जर आई आणि वडील हे दोघेही वाहक असतील तर होणारी संतती खचितच त्या रोगाची शिकार बनते. उदाहरणार्थ दात्रपेशी पांडुरोग, थॅलॅसिमिया, विविध संलक्षण विकृती ही आजारांची नावं सुद्धा या ठिकाणी आपण दिलेली आहेत. तिसरा मुद्दा आहे, अशा कधीही न बरे होणारे रोग व विकृती आपल्या अपत्याला होणार नाही याची शक्यता अगोदरच माहीत असेल तर भविष्यात होणारे त्रास आपल्याला वाचवता येतील. चौथा मुद्दा, एड्स सारख्या रोगापासून दूर राहायचे असेल तर आपल्या भावी जोडीदाराच्या रक्त तपासणीचा आग्रह धरला पाहिजे. पाचवा मुद्दा, रक्त गटामुळे येणारी अजून एक समस्या म्हणजे एरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस हा रोग होय. आई जर RH निगेटिव्ह आणि वडील RH पॉझिटिव्ह असतील तर त्यांना होणाऱ्या मुलात खूप गुंतागुंतीच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. मेंडेलचे एकसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. आता या ठिकाणी असे 2 प्रश्न आहेत. एक आहे मेंडेलची एकसंकर संतती आणि दुसरा आहे मेंडेलची द्विसंकर संतती. या दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. मग पहिला मुद्दा आहे यातला की विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडामध्ये मेंडेलने संकर घडवून आणला आणि या संकराला एकसंकर असे म्हणतात. मग विरुद्ध लक्षणांची जोडी म्हणजे त्याने वाटाण्यांचे झाड कोणते घेतले तर एक उंच आणि एक बुटके, ही झाली विरुद्ध लक्षणं. मग प्रथम जनक पिढी आपण त्याला नाव दिले P1, प्रथम जनक पिढी म्हणून P1. उंच व बुटकी झाडे संकरासाठी वापरण्यात आली. आपण पहिल्या मुद्द्यात बघितलंय विरुद्ध लक्षणांची एक जोडी, मग ती कोणती आहे? उंच आणि बुटकी. मग यांच्या संकरातून जी झाडे निर्माण झाली ती सर्व उंच होती आणि म्हणून उंच असण्याच्या लक्षणाला मेंडेलने प्रभावी म्हटलेलं आहे. जरी आपण विरुद्ध लक्षणांची जोडी घेतली तरी सुद्धा जी पुढची पिढी या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी सर्वच झाडे ही उंच आहेत आणि म्हणून त्याला प्रभावी लक्षण म्हटलेलं आहे. तिसरा मुद्दा, पहिल्या संतानीय पिढीतील F1 सर्व झाडे ही प्रभावी लक्षणांमुळे उंच झाली. बुटके हे लक्षण अप्रभावी ठरले. आता याला अप्रभावी नाव का दिलं? कारण आपण जी संतती निर्माण केली पुढची पिढी ती सगळी उंच झाडे निर्माण झाले आणि म्हणून बुटके हे जे लक्षण आहे ते अप्रभावी ठरले.
कारण F1 पिढीत एकही बुटके झाड आढळले नाही. चौथा मुद्दा, F1 पिढीतील सर्व झाडे उंच असली तरी त्यांच्यात बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारे घटक दडलेले होते. म्हणजे आपण बघितले सगळेच झाडे उंच आहेत, एकही बुटकं झाड आढळलं नाही, पण बुटक्या झाडांना कारणीभूत जो घटक आहे तो घटक त्यामध्ये दडलेला होता. F1 पिढीतील सर्व झाडांची स्वरूप विधा उंच असली तरी जनुक विधा मिश्र स्वरूपाची होती. आता स्वरूप विधा, जनुक विधा हे आपण ज्या वेळेस या घटकाचं स्पष्टीकरण केलेलं आहे त्यावेळेस आपण शिकलेलो आहोत. F1 पिढीतल्या दोन झाडांचा संकर केल्यावर असे आढळून आले की त्यांच्या संततीत दोन प्रकारच्या उंच आणि बुटक्या या स्वरूप विधा आहेत आणि यांच्या संकरातून F2 पिढी मिळाली. या F2 संतानी पिढीत 3 प्रकारच्या जनुक विधा आढळतात. प्रभावी समयुग्मनजी, अप्रभावी समयुग्मनजी आणि विषम युग्मनजी अशा 3 प्रकारच्या जनुक विधा आपल्याला F2 पिढीमध्ये मिळतात. मग आता या ठिकाणी आपल्याला याप्रमाणे तक्ता काढायचा आहे. मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग. आपण सुरुवातीला जनक पिढी घेतली P1, त्यामध्ये स्वरूप विधा काय घेतली, एक उंच झाड आणि एक बुटकं झाड. मग त्याची जनुक विधा काय येईल, कॅपिटल टी कॅपिटल टी उंच झाडासाठी आणि बुटक्या झाडासाठी स्मॉल टी. मग यातला युग्मक आपल्याला माहिती आहे, आपण दोघांपैकी एकच युग्मक घेतो, मग कॅपिटल टी आणि बुटक्यासाठी स्मॉल टी. या दोघांचा संकर घडवून आणल्यानंतर आपल्याला पहिली पिढी मिळते, ती म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी. परंतु याची जी स्वरूप विधा आहे ती कशी आहे, उंच, कारण पहिल्या पिढीमध्ये आपल्याला सगळे उंच झाड मिळतात. माता जनक पिढी P2. मग आपण या ठिकाणी F1 चे स्वयंपरागण केले. माता आपल्याला माहिती आहे F1 स्वरूप विधा कशी आहे, उंच, म्हणून त्याची स्वरूप विधा दोन्ही ठिकाणी कसं लिहिलं आहे आपण, उंच उंच. मग त्याची जनुक विधा काय येणार, उंच मध्ये कॅपिटल टी स्मॉल टी, दोन्ही ठिकाणी सारखंच येणार, कॅपिटल टी स्मॉल टी. युग्मक, आता यामध्ये दोन वेगवेगळे युग्मक आहे बघा, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, म्हणून ते वेगवेगळे लिहिलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये कॅपिटल टी सारखेच युग्मक होते, म्हणून आपण सारखे युग्मक असल्यामुळे त्यापैकी एकच युग्मक लिहिलेला होता. परंतु जनक पिढी P2 मध्ये दोन युग्मक वेगवेगळे असल्यामुळे ते दोन्ही आपण खाली त्या पद्धतीने मांडलेले आहेत. माता ही जी दुसरी पिढी F2 आहे याचा खाली आपण तक्ता बनवलेला आहे, पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक, कॅपिटल टी स्मॉल टी यांचा जर आपण संकर घडवून आणला तर आपल्याला 4 पद्धतीचं या ठिकाणी संकर दिसून येतात. कॅपिटल टी स्मॉल टी, परत कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी. म्हणजे आपण जी बघितली जनुक विधा 3 प्रकारची आहे, समयुग्मनजी, विषम युग्मनजी आणि विषम युग्मनजी. मग यामध्ये आपण जी स्वरूप विधा गुणोत्तर आहे ते कशा पद्धतीने लिहितात, तर 3 उंच झाड आणि एक बुटके झाड या पद्धतीने आपल्याला स्वरूप विधा गुणोत्तर या ठिकाणी मिळते. तर जनुकीय गुणोत्तर बघा कसं मिळतंय, एक कॅपिटल टी 2 कॅपिटल टी स्मॉल टी आणि एक स्मॉल टी हे गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण लिहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्ही उत्तर बघितलं ह्या प्रश्नाचं पण तुम्हाला खूप मोठं वाटतं, परंतु ते आपण व्यवस्थित समजावून घेतले, ते वाक्यांचा अर्थ समजावून घेतला तर लिहिण्यासाठी हे उत्तर अतिशय सोपं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा व त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या ठिकाणी आपल्याला संकल्पना चित्र दिलेलं आहे, स्थायी ऊती. आता स्थायी ऊतीचे 2 प्रकार असतात, आपल्याला माहित आहे, एक जटिल ऊती आणि दुसरा प्रकार कोणता आहे, सरळ स्थायी ऊती. मग या सरळ स्थायी ऊतींचे परत 3 प्रकार आहेत, मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती. तर जटिल स्थायी ऊतीचे 2 प्रकार आहेत, जलवाहिनी आणि रसवाहिनी. या पद्धतीने हे संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. म्हणजेच हे चित्र तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये काढायचं आहे. हा तक्ता काढून
त्या ठिकाणच्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या लिहून त्या ठिकाणी अंडरलाईन करायची आहे. आता या ठिकाणी हे संकल्पना चित्र आपण पूर्ण केलं, परंतु या ठिकाणी परत आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत की मूल ऊतींची 2 कार्ये लिहा आणि दृढ ऊतींच्या स्वरूपाचे 2 मुद्दे लिहा. मग आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. आता आपल्याला कार्य, मूल ऊतींचं कार्य विचारलेले आहेत, 2 कार्य विचारलेले आहेत. तर या ठिकाणी आपण 3 कार्य लिहिलेले आहेत. मोकळ्या जागा बनणे हे पहिलं कार्य, आधार देणे हे दुसरं कार्य आणि अन्न साठवून ठेवणे हे तिसरं कार्य. या 3 कार्यापैकी तुम्ही कोणतेही 2 कार्य दिले तरी तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क मिळेल. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे, मृत पेशी दोन्ही टोकांना निमुळत्या तंतुमय असतात. पेशी भित्तिकेत लिग्निन हा पदार्थ असतो. मग आता बघा या ठिकाणी तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा यासाठी 1 मार्क आहे, कार्य लिहा याला 1 मार्क आहे आणि स्वरूप याला सुद्धा 1 मार्क आहे. या पद्धतीने 3 मार्क या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाला दिले जातात. पुढचा प्रश्न, ऊती संवर्धनाचे फायदे थोडक्यात लिहा. पहिला मुद्दा, ऊती संवर्धनामुळे उत्कृष्ट प्रतीची फुले, फळे येणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर प्रयोगशाळेतच तयार करता येतात. पूर्ण वाढ झालेल्या वनस्पती कमी कालावधीत निर्माण करता येतात. म्हणजे आपण जर नैसर्गिक पद्धतीने जर झाड वाढवले तर त्याला पूर्ण वाढ व्हायला खूप वर्ष लागतात, परंतु हे जे ऊती संवर्धन आहे त्या ऊती संवर्धनातून जर आपण वनस्पती वाढवले तर त्याचा जो वाढीचा कालावधी आहे हा खूपच कमी आहे. ऊती संवर्धन वापरून तयार केलेल्या वनस्पती बहुधा रोगमुक्त असतात. मग ह्या वनस्पती रोगमुक्त असल्यामुळे आपल्याला कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज पडत नाही. विभाजी ऊतींच्या संवर्धनाने तयार केलेली रोपे विषाणूमुक्त असतात. पारंपरिक पद्धतीच्या संकराने तयार केलेल्या गुणांची काही कारणांनी पूर्ण वाढ होत नाही, पण ऊती संवर्धनाने असे भ्रूण निश्चित वाढवतात. दुर्मिळ व नामशेष होत चाललेल्या वनस्पती ऊती संवर्धनाने सुरक्षितपणे वाढवून त्यांचे अस्तित्व कायम राखता येते. तसेच अशा वनस्पतींचे भाग ऊती संवर्धनाने सुरक्षित ठेवून त्या प्रजातींना टिकवून ठेवता येते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऊती संवर्धनाचे फायदे यामध्ये भरपूर मुद्दे आहेत. तर या मुद्द्यांपैकी तुम्ही कोणतेही 6 मुद्दे लिहिले तरी सुद्धा तुम्हाला 3 पैकी 3 पूर्ण मार्क मिळतात. आता यातले अजून 2 मुद्दे तुम्हाला सांगू इच्छिते. मी या ठिकाणी तुम्हाला 6च मुद्दे घेतलेले आहेत, परंतु अजून आपण फायदे सांगू शकतो की काही वेळा परागीभवनाची माध्यमे नसतात किंवा रुजणाऱ्या बिया उपलब्ध नसतात, तरीही वनस्पतींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. उदाहरणार्थ आर्किड, घटपर्णी अशा वनस्पतींच्या बिया नैसर्गिकरित्या रुजत नाहीत, पण ऊती संवर्धनाने मात्र त्यांची रुजवात करता येते. हा सुद्धा एक ऊती संवर्धनाचा फायदा आहे. ऊती संवर्धनात बायोरिएक्टर मध्ये पेशी वाढवता येतात. त्यांना अतिशय कमी खर्चात अधिक पोषक माध्यम व इतर रोगकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण देता येते. असे काही फायदे तुम्ही अजून या ठिकाणी लिहू शकतात. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे, मेंढी हे पशुधन आहे. या वाक्याच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण लिहा. मग आता आपल्याला माहितच आहे की आपल्या देशात दूध उत्पादन व शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी गाई, म्हशी, बैल इत्यादी पशूंचे पालन केले जाते. मग शेळ्या व मेंढ्या या देखील पशुपालनासाठी वापरल्या जातात. मग या प्राण्यांचे मांस अन्न म्हणून आपण वापरले जाते. मेंढ्यांच्या लोकरीत मोठी मागणी असते. शेळ्या, मेंढ्या शेतात बसवल्या जातात. त्यांच्यापासून मिळणाऱ्या विष्ठेला लेंडी खत
म्हणतात. मेंढी पालनासाठी खूप आर्थिक खर्च उचलावा लागत नाही आणि म्हणून मेंढी हे पशुधन आहे असे आपल्याला म्हणता येईल. या पद्धतीने सोपे सोपे मुद्दे लिहून तुम्ही आपलं उत्तराचं स्पष्टीकरण देऊ शकतात. पुढचा प्रश्न, दृश्य प्रकाश दुर्बिणीच्या बाबतीत कोणत्या अडचणी येऊ शकतात? आता तुम्हाला माहितच आहे, हा जे आपला प्रश्न आहे हे प्रकरण 18 अवकाश निरीक्षण दुर्बिणी या प्रकरणातला आहे. मग यामध्ये पहिला मुद्दा आहे, अवकाशातून येणारा दृश्य प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करीत पृथ्वीवर पोहोचतो. याच दरम्यान काही प्रमाणात प्रकाश वातावरणात शोषला गेल्याने त्याची तीव्रता कमी होते. त्याशिवाय वातावरणातील तापमानाचा व दाबाचाही प्रकाशावर परिणाम होतो आणि त्यामुळे प्रकाश अस्थिर होतो. त्याचप्रमाणे शहराजवळील दिव्यांमुळेही दृश्य प्रकाश दुर्बिणींना प्रकाश ग्रहण करण्यात अडचणी येतात आणि काही वेळेस वातावरण ढगाळ झाल्यास दृश्य प्रकाश दुर्बिणी नीट काम करू शकत नाही. भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणींना अशा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात यावर आधारित अजून तुम्हाला असाच एक प्रश्न विचारला जातो की दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभारण्यात येतात? याचं सुद्धा हेच उत्तर आहे. या अडचणी आपण लिहायच्या आहेत आणि फक्त म्हणून शेवटी एक वाक्य टाकायचं आहे की अशा विविध अडचणी टाळण्यासाठी दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडीवर निर्जन जागी उभारण्यात येतात. म्हणजे बघा, या एकाच उत्तरामध्ये तुमचे 2 प्रश्न या ठिकाणी होऊन जातात. पुढचा प्रश्न आहे, आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीचे निरीक्षण करून आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे? आता ही तुम्हाला लगेच ओळखता येईल की ही जी दुर्बीण आहे ही न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आहे. दुर्बिणीच्या भागांना नावे द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस प्रश्नपत्रिकेत तुम्हाला आकृती दिलेली असेल आणि त्या आकृतीच्या भागांना नावे द्या असा जर प्रश्न असेल तर त्या ठिकाणी आता बघा, तुम्हाला ही जी समोर आकृती दिसते या ठिकाणी क्रमांक दिलेले आहेत 1 आणि 2. मग ज्या वेळेस हे असे पर्याय दिलेले असतात, क्रमांक दिलेले असतात, त्यावेळेस तुम्ही ती आकृती नाही काढली तरी चालते. फक्त पर्याय क्रमांक आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. जसं 1 या ठिकाणी, आता हा जो आहे अंतर्वक्र आरसा हा तुम्हाला विचारलेला नाहीये, परंतु आपल्याला माहित पाहिजे की हा काय आहे, अंतर्वक्र आरसा. या ठिकाणी जर तुम्हाला भागांची नावं द्या, या ठिकाणी जो भाग तुम्हाला विचारलेला आहे तो पहिला आहे नेत्रिका आणि दुसरा आहे सपाट आरसा. मग तुम्ही या ठिकाणी आकृती न काढता क्रमांक 1 लिहून नेत्रिका आणि क्रमांक 2 लिहून सपाट आरसा अशी नावं दिली तरी सुद्धा तुम्हाला परीक्षेत 1 पैकी 1 गुण मिळणार. फक्त ज्या वेळेस तुम्हाला आकृती दिलेली असेल आणि नावं द्या असं म्हटलं असेल परंतु पर्याय क्रमांक दिलेले नसतील त्यावेळेस मात्र तुम्हाला ती आकृती काढून मग त्या आकृतीला नावं द्यावे लागतील. तिसरा प्रश्न आहे, दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे? आता या ठिकाणी बघा, आपण आकृतीत नाव दिल्यामुळे याचं उत्तर आपल्याला लगेच लिहिता येईल. कोणता आरसा वापरलाय? अंतर्वक्र आरसा. मग या ठिकाणी जरी एकेका शब्दावर आधारित उत्तर आहेत तरी हे उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचे आहेत की ही दुर्बीण अंतर्वक्र आरसावर आधारित आहे. या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय आहे? मग अंतर्वक्र आरशावर आधारित जी दुसरी दुर्बीण आहे ती आहे कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण. म्हणजे या 2 पद्धतीच्या दुर्बिणी आहे की ज्यामध्ये अंतर्वक्र आरसा वापरलेला आहे. एक म्हणजे न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आणि दुसरी कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी
मी ह्या आकृतीवर आधारित एकूण 5 प्रश्न आहेत हे तुमच्या माहितीसाठी 5च्या 5ही प्रश्न या ठिकाणी घेत आहे, परंतु परीक्षेला तुम्हाला या 5 पैकी कोणतेही 3च प्रश्न विचारले जाणार. आता जो आपण पुढचा 5वा प्रश्न घेणार आहोत त्या ठिकाणी त्याचं कार्य विचारलेलं आहे. मग हे कार्य विचारण्यामध्ये त्याचं उत्तर आहे ते थोडं मोठं आहे, म्हणजे त्या प्रश्नाला 2 मार्क राहणार. जर मग तुम्हाला कार्य विचारलं असेल तर या 4 प्रश्नांपैकी फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारला जाईल, म्हणजे जे छोटे छोटे एका शब्दाचे उत्तर आहेत त्याला 1 मार्क आणि जर थोडं मोठं उत्तर असेल तर त्याला 2 मार्क. या पद्धतीने या 5 प्रश्नांची विभागणी या ठिकाणी तुम्हाला करता येईल. मग आता 5वा प्रश्न आहे, ही जी आपली दुर्बीण दिलेली आहे त्याचं कार्य कसं चालतं. मग दूरवरून पदार्थापासून येणारे किरण समांतर असतात. हे समांतर किरण अंतर्वक्र आरशावर पडतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे कार्य आहे हे तुम्ही आकृती बघून सुद्धा सहज लिहू शकतात. आपल्याला आकृतीत दिसतंय जे दूरवरून पदार्थापासून किरण येत आहेत ते कसे आहेत, समांतर आहेत आणि ते समांतर किरण अंतर्वक्र आरशावर पडतात. तेच आपण वाक्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी लिहत आहोत. व ते किरण पदार्थाची वास्तव लहान व उलटी प्रतिमा आपल्या समोरील सपाट आरशावर परावर्तित करतात. सपाट रस्त्यावर पडलेली लहान व उलट प्रतिमा परत परावर्तित होते. ही प्रतिमा नेटलिकेसाठी म्हणजे नेत्रिकेसाठी, चुकून मिस्टेक झालेली आहे, ही प्रतिमा नेत्रिकेसाठी पदार्थ म्हणून काम करते. मग नेत्रिका आता साधा सूक्ष्मदर्शकाचे काम करते व सपाट आरसावरून परावर्तित झालेल्या वास्तव परंतु लहान व उलट प्रतिमेला पुन्हा सुलट परंतु विशाल आभासी प्रतिमा म्हणून नेत्रिका त्याच्या जवळून निरीक्षक पाहू शकतो. या पद्धतीने आपण याचं कार्य लिहू शकतो. हे कार्य या ठिकाणी तुम्हाला आकृतीवरून सहज तुम्ही हे कार्य लिहू शकतात. मग असे या आकृतीवर आधारित 5 प्रश्न आहेत. त्यापैकी जे पहिले 4 प्रश्न आहेत ते 1-1 मार्कासाठी आहेत आणि हा जो 5वा प्रश्न आहे हा 2 मार्कासाठी आहे. असे यातून तुम्हाला कोणतेही 3 किंवा कोणतेही 2 जर कार्य विचारले तर कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. पुढचा प्रश्न, अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून कोणत्या पद्धतीच्या दुर्बिणी बनवणे शक्य आहे त्याची रेखाकृती काढा. आता हा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा आहे की हे जे आपल्याला साहित्य दिलेलं आहे अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा आणि भिंग यांचा वापर करून आपण परावर्तक पद्धतीच्या दुर्बिणी तयार करू शकतो. परावर्तक दुर्बिणीतही पुढील रेखाकृती स्पष्ट केल्याप्रमाणे न्यूटन पद्धतीची व कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण बनवता येईल. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण सहज या प्रश्नांची उत्तर लिहू शकतो. या ठिकाणी आपल्याला फक्त पद्धती दुर्बिणीचं नाव लिहायचं आहे. परावर्तक दुर्बीण म्हणजेच काय, न्यूटनची जी पद्धत आहे ती न्यूटनची परावर्तक दुर्बीण आणि कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण या 2 दुर्बिणी आपण या साहित्याचा वापर करून बनवू शकतो. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्याची रेखाकृती काढा. मग पहिलं आहे न्यूटन पद्धतीची दुर्बीण, ही रेखाकृती तुम्हाला काढायची आहे. आणि दुसरी आहे कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण, ही रेखाकृती तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. म्हणजे या वरच्या वाक्याला 1 मार्क, या न्यूटन पद्धतीची दुर्बीण या रेखाकृतीला 1 मार्क आणि कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण या रेखाकृतीला 1 मार्क, असे एकूण 3 मार्कांसाठी तुमचा हा प्रश्न तयार झाला. रेडिओ दुर्बिणीची गुण वैशिष्ट्ये सांगा. आता या ठिकाणी सुद्धा गुण वैशिष्ट्ये भरपूर आहेत. त्यापैकी कोणतेही 6 गुणवैशिष्ट्ये लिहा, जेणेकरून एका गुणवैशिष्ट्यासाठी अर्धा मार्क, म्हणून तुम्ही कमीत कमी 6 गुणवैशिष्ट्ये लिहा. पहिलं आहे दृश्य प्रकाशा व्यतिरिक्त इतर सर्व तरंग लांबीच्या प्रकाश किरणांना ग्रहण करण्याची क्षमता केवळ रेडिओ दुर्बिणींनाच असते. रेडिओ दुर्बिणीत कोणत्याही प्रकारचे भिंग किंवा आरसा वापरला जात नाही. रेडिओ दुर्बीण ही विशिष्ट अशा आकाराच्या म्हणजेच पॅराबोला
या आकाराच्या डिश पासून बनवली जाते. अनेक रेडिओ दुर्बिणी एकमेकांना जोडून त्यांचा समूह करून महाकाय रेडिओ दुर्बीण बनवता येते. रेडिओ दुर्बिणी दिवसा तसेच रात्री ढगाळ हवामान अशा कोणत्याही परिस्थितीत कार्यरत राहतात. या पद्धतीने आपण या रेडिओ दुर्बिणीचे गुणवैशिष्ट्ये बघितले. आता ही जी 4 प्रकरणं आहेत यावर आधारित आपण प्रश्न बघितलेच, पण तो अजून सुद्धा काही महत्वाचे प्रश्न आहेत जे वेळेअभावी आपण सर्वच प्रश्न या ठिकाणी घेऊ शकत नाही. तर हे जे प्रश्न आहे यावर आधारित तुम्ही मुद्देशीर उत्तर घरी लिहिण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न आहे, मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते? डीएनए फिंगरप्रिंटिंगचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल आणि याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. जसं आपण एकसंकर सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही हे द्विसंकर संतती स्पष्ट करायची आहे. जैव तंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैव तंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा. जैव तंत्रज्ञानामध्ये कोणत्याही 2 मुख्य तंत्राचा वापर करतात आणि का? रेडिओ दुर्बिणीची रचना स्पष्ट करा. या पद्धतीने ही जी महत्वाची प्रश्न तुम्हाला दिलेली आहेत हे मुद्देसूद लिहिण्याचा प्रयत्न करा घरी. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तासिका आहे ती तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.